पिंजरा पिंजरा रे भाऊजी भाऊजी तुम्ही अजून तयार नाही झालेला आणि हे कोणते कपडे घातले तुम्ही का अवतार करून घेतला स्वतःचा हे तर काहीच नाही वेणी मी तर याहून जास्त विचित्रपणा करणार आहे म्हणजे काय ना त्या मुलीला किळस यायला हवी माझी भाऊजी काही बोलू नका विनाकारण असे वागलात ना तर तात्या चिडतील आणि मग सगळंच फिसकडेल मग बसा यार घातलंय ठीक आहे हे बघा हे एवढे कपडे आहेत माझ्याकडे सांगा काय घालू भाऊजी कोणतेही घाला पण हे जे काय घातलं ना त्याआधी बदला ठीक आहे आता तुम्ही म्हणताय म्हणून मी कपडे बदलायला तयार झालोय खरा पण एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही करून हे लग्न मी मोडणार आहे आणि त्याच्यासाठी माझ्याकडे एक आयडिया पण आहे भाऊजी कोणताही मूर्खपणा करून तुम्ही डोक्याचा ताप पाडवू नका तुम्ही आधी माझी आयडिया तर आहे का हे बघा टंटडा. हे बघा भाऊजी तुम्ही हे पिणार आहात पिणार नाहीये वहिनी पिण्याची फक्त ऍक्टिंग करणार आहे आता तुम्हीच सांगा जर का तुमचा होणारा नवरा सिगरेट ओढणारा असेल किंवा तंबाखू म्हणणारा असेल तर तुम्हाला आवडेल का शी मला काय कोणत्याच मुलीला आवडलं नसतं एक्झॅक्टली मलाही हेच म्हणायचं आहे आता ती मुलगी समोर आली ना की मी काय करणार तिच्या समोर सिगरेट ओढणार तंबाखू म्हणणार मग काय ती स्वतःहूनच मला नाकारेल मग आपलं काम झालं ना आता तुम्ही बघाच काय धिंगाणा घाल तुम्ही ते एक मुलगी समोर असताना जे जे करायला नको ना मी एक्झॅक्टली तेच करणार आहे आणि एकदा कधी मला नाकारला मग काय मी आणि सुपी लग्न करण्यासाठी मोकळे हो हो त्या फार पुढच्या गोष्टी आहेत भाऊजी तुम्हाला जे करायचं ते करा पण आत्ता नको भाऊजी माझं ऐका कपडे बदला बाहेर या नाहीतर तात्या इथे येतील आणि मग त्यांच्या पसंतीचे कपडे तुम्हाला घालायला लागतील हा? त्यापेक्षा स्वतःहून तयार आहे आणि बाहेर या ठीक आहे होतो तयार लवकर या हो ठीक आहे मी होतो तयार तयार व्हायचं महत्वाचं काम काय वीर दादा हे मी तुला फोनवर नाही सांगू शकत मी तुला प्रत्यक्ष भेटल्यावरच सांगेन सुपी खरं तर आता पाहुणे येणार आहेत घरी आणि मला माहिती आहे आणि म्हणूनच मी तुला बोलवते इथे पिंजरा